नांदगावला सकल जैन समाजाचा निषेध मोर्चा। हजारो समाज बांधव न्यायाच्या मागणीसाठी रस्त्यावर। जुने तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चाची निवेदन देऊन सांगता। नांदगाव येथील सकल जैन समाजाच्या वतीने सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळेस शहरातील जैन बांधवांमध्ये लहान मोठ्यांपासून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। हातात पोस्टर घेऊन या निषेध रॅलीला सुरुवात करण्यात आली। जैन समाजाचा वारसा असलेले पुण्याचे HND वसतिगृह आणि भगवान महावीर जिनायलाची संपूर्ण 3.5 एकर जमीन जी समाजाला दान करण्यात आली होती, त्या वसतिगृहाच्या विश्वस्तांनी केवळ पैशांसाठी एकमेकांना लाज वाटावी असं कृत्य केलंय। तेथील वसतिगृह आणि भगवान महावीरांचे मंदिर संपूर्ण संकुल हे जैन समाजाचे असून ते समाजाचेच राहिले पाहिजे ही भावना घेऊन शासनापर्यंत पोहोचण्यासाठी सकल जैन समाजानं नांदगाव येथील जैन मंदिर येथून या निषेध मोर्चाला सुरुवात केली होती। पायी चालत जात हातात पोस्टर घेत जुने तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन नांदगाव येथे निवेदन देण्यात आले। सर्वांनी या निषेध आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवला होता। शासनाने कठोर निर्णय घ्यावेत, दोषींना शिक्षा करावी आणि झालेली खरेदी खत रद्द करावे असे निवेदनात म्हटलेले आहे। सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आलं। यावेळेस जाहीर पाठिंबा म्हणून शहरातील विविध समाज बांधवांनी आपली उपस्थिती दर्शवली होती। हॉस्टेल आणि तेथील भगवान महावीरांचं अतिशय सुंदर असं जैन मंदिर हे ज्या जागेवरती आहे, ती जागा तेथील विश्वस्तांनी कोणालाही विश्वासात न घेता आणि सर्व कायदेशीर नियमांची पायमल्ली करून ते विक्री करण्याचा घाट हा घातलेला आहे। हे केल्यामुळे सकल जैन समाज महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। जैन समाजाचे एक आचार्य मुक्तिनंदीजी महाराज यांनी देखील उपोषणाचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे। आज जैन समाजाची ही जमीन कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी विद्यार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यांकरता राहण्यासाठी उपयुक्त अशा हॉस्टेलने युक्त अशी होती आणि त्या ठिकाणी भगवान महावीरांचं सदैव पूजन अर्चन हे होत होतं। परंतु या विश्वस्तांनी पैशांच्या मोहामध्ये पडून खाजगी बिल्डरला विकण्याचा जो घाट घातलेला आहे, याचा निषेध करण्यासाठी नांदगावचा सकल जैन समाज हा रस्त्यावर या ठिकाणी उतरलेला आहे। आबाल, वृद्ध, माता, भगिनी सगळे आक्रोश करीत आहे। यामध्ये काही राजकीय दबाव असल्याचं या ठिकाणी विश्वस्तांनी राजकीय दबाव आहे। लोकनायक न्यूज करिता प्रज्ञानंद जाधव, नांदगाव। लोकनायक न्यूज